आहे तो 2 षटक मात्र हाताळणार आहेत आणि 4 गोलंदाजाचा वापर करायचा आहे। बघा पहिले फेरीचा सामना आहे तो 5 षटकाचा असणार आहे आणि त्याच्यानंतरचे मॅचेस 4 षटकांचे असणार आहेत। नोंद घ्या आलेल्या सर्व संघांनी फक्त पहिला जो सामना आहे उद्घाटनीय सामना तो 5 षटकाचा असणार आहे आणि त्यानंतर 4-4 षटकांचे सामने मात्र असणार आहे, यांची नोंद घ्या। पहिला आपण सामनाचा विचार केला तर SM बालाजी त्यांच्या विरुद्ध जय बालाजी, अर्थातच दोन्ही संघाच्या नावाच्या आपण जर विचार केला तर शेवटी बालाजी आहे आणि बालाजी म्हटलं तर तिरुपती या प्रसिद्ध ठिकाणातलं आमचं तिरुपती बालाजी देवस्थान जे खूप प्रसिद्ध आहे आणि त्याच नावाचा उल्लेख मात्र या दोन्ही संघांच्या माध्यमातून केला जातोय। पुन्हा एकदा आपण हार्दिक स्वागत करूया या विभागाचे आदरणीय कार्यसम्राट दमदार आमदार श्री रमेशदादा पाटील सरांची उपस्थिती मात्र इथं लाभलेली आहे आणि तळवली गावावरती त्यांचं सातत्याने प्रेम आहे आणि आज आपण अनुभवत आहेत खरं तर तळवली प्रीमियर लीग 2025 आणि 2025चा आपण जर विचार केला तर 16वं वर्ष आहे आणि या 16व्या पर्वामध्ये आपण जर विचार केला तर तळवली गावाला मोठा गर्व आहे। या 16व्या पर्वामध्ये आज या स्पर्धेचा पहिला दिवस सर्वांचं हार्दिक स्वागत असणार आहे। आगतम स्वागतम सुस्वागतम। खरं तर घर बसल्या सुद्धा या स्पर्धेचा तुम्ही आनंद घेऊ शकता। की स्कोरर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून खरं तर एक दर्जेदार तुमच्याच विभागातला एक नवीन यूट्यूब चॅनल मात्र आपल्या भेटीला आलं आहे। खरं तर होळीच्या दिवशी त्यांचे तब्बल 1000 सबस्क्रायबर मात्र त्यांनी जमा केले आणि खरं तर आज या तळवली गावाने मात्र प्रेम दाखवायचं आहे या यूट्यूबच्या माध्यमातून। सर्व जे खेळाडू आहेत त्यांनी सर्वप्रथम आपला मोबाईल बाहेर काढा, त्यानंतर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। यस जयघोष मात्र केला जातोय मैदानाच्या आतमध्ये। टीम हर्डल टीम मीटिंग 2 पंच मात्र आपण जर विचार केला तर मैदानाच्या आतमध्ये मात्र उपस्थित आहेत। पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक सलामी जोडी। यात आपण चला जाऊया आणि करूया दमदार आमदार आदरणीय रमेशदादा पाटील यांचं यथोचित सन्मान ज्यांच्या शुभ हस्तेमध्ये उद्घाटन सोहळा पार पडला संपन्न झाला। विधान परिषदेचे सन्माननीय आमदार रमेशदादा पाटील यांना विनंती करतो हा सन्मान आपण स्वीकारावा। TPL 2025 पर्व सोहळा मुकेश यांच्या शुभ हस्ते दमदार शानदार आमदार रमेशदादा पाटील यांचा यथोचित सन्मान केला जातो। प्रेमाची आपुलकीची भेट वस्त्र देऊन सुगंधित सोडणार पुष्पगुच्छ देऊन रमेशदादा पाटील यांचा सन्मान औचित्य आहे। TPL तळवली प्रीमियर लीग 2025 हा शानदार सोहळा आणि उद्घाटन सोहळी प्रसंग त्यांच्या शुभ हस्ते आपण शानदार उद्घाटन सोहळा संपन्न केला। आदरणीय रमेशदादा पाटील कोली महासंघाचे सन्माननीय अध्यक्ष त्याचबरोबर विधान परिषदेचे सन्माननीय आमदार आहेत। आज आमचा हा सन्मान खऱ्या अर्थाने व्यासपीठावर वाढला गेला आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये। स्वागतम सुस्वागतम। त्याचबरोबर नमितजी भोईर यांना करूया युवा नेते, उत्कृष्ट असा बॅटर म्हणून त्यांची ओळख होती। श्री गणेश या टीम घनसोलीकडून खेळताना चांगला खेळ खेळला आमच्या नमितने, त्यांना मान सन्मान देताना मुकेश औचित्य आहे TPL 2025 पर्व सोहळा प्रत्येकांचे मान सन्मान प्रतिष्ठा वाढवणारी ही प्रतिष्ठित TPL टेरिफिक प्रीमियर लीग 2025 औचित्य आहे, प्रत्येकाला मान दिला जातो। त्याचबरोबर शंकरजी पाटील आमच्या विनंतीला उपस्थित आहेत, विनंतीला मान देऊन उपस्थित त्यांनाही मात्र मान सन्मान दिला जातो। मी लाराला विनंती करतो विशाल पाटील शंकरजी पाटील यांचा सन्मान करतील। TPL 2025 पर्व सोहळ्यामध्ये खऱ्या अर्थाने मान्यवरांना इथे सन्मान मात्र दिला जातो। इथे उपस्थित त्याने खऱ्या अर्थाने आमचा सन्मान वाढवला। शंकरजी पाटील यांना सन्मानित केलं जातं विशाल पाटील यांच्या शुभ हस्ते। त्याच्यानंतर मी विनंती करतोय माजी पोलीस पाटील रामदाजी पाटील यांना करूया सन्मानित आणि त्यांच्या बरोबर आमच्या रमेशदादा पाटीलच्या बातचीत केलं तर आम्ही शेतामध्ये जे खेळ करत होतो खऱ्या अर्थाने टफ होता आणि त्याच माजी पोलीस पाटील यांना सन्मानित करताना आमचे लारा विशाल पाटील यांचे शुभ हस्ते माजी पोलीस पाटील रामदाजी पाटील यांचा केला जातो सन्मान। स्वागतम सुस्वागतम। TPL 2025 पर्व सोहळा मध्ये औचित्य है।
त्याचबरोबर उद्योजक भावेश पाटील यांचा सन्मान केला जाईल. स्वागतम सुस्वागतम. हसत मुखत असा चेहरा नेहमीच सातत्याने व्यासपीठावर त्यांची हजेरी असते. याही वर्षी त्यांची हजेरी मात्र व्यासपीठावर आपल्याला दर्शवते. त्यांना सन्मान उद्योजक भावेश पाटील यांना सन्मान केला जातोय. शुभ हस्ते विशाल पाटील लाराच्या शुभ हस्ते. चल मॅचला होते सुरुवात. पहिला चेंडू व्हॉट अ लवली बॉलिंग यार. गुड्डे टप्प्यामध्ये चेंडू मात्र एकाकी उसली गेली होती. बॅटची कडा विकेटच्या पाठीमागे नामवंत असा विकेट किपर विनोद ड्रॉप द कॅच. पहिल्या चेंडूवर लीगचा पहिला चेंडू बॅटची कडा ड्रॉप द कॅच बिहाइंड द स्टंप. त्यांच्यानंतर चंद्रकांत पाटील यांचा मान सन्मान इथे वाढवला जाईल. स्वागतम सुस्वागतम चंद्रकांत पाटील. TPL 2025 पर्व 16 मध्ये मनापासून तुमचं सहर्ष स्वागत आहे. जोगेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मानित केले जातात चंद्रकांत पाटील यांना. पहिल्यावर प्रगती पथावर पॉइंट कबर शॉट एक्स्ट्रा कबर सिली मिड ऑफ बाय दी सिली मिड ऑफ शॉट स्क्वेअर लेग. गतीमध्ये परिवर्तन लवली बॉलिंग आहे. अनुभव आहे प्रदीर्घ दणका अनुभव आहे आणि त्या प्रदीर्घ अनुभवाचा काय सुरेख उपयोग करताना नवी मुंबई जे 40+ क्रिकेट खेळलं जातं तलविलेचा हा स्ट्रायकर बॉलर स्वतः कॅप्टन आहे आणि संघ मालक. जाऊया दुसऱ्या सन्मानाकडे. आमचे LD पाटील पाटीलना आपण सन्मानित करणार आहोत. नवी मुंबई 40+ चे चिटणीस ही जबाबदारी पद ते मात्र भूषवतात. त्यांना सन्मानित करताना जोगेंद्र पाटील, LD पाटील, लीलाधर पाटील. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत दर्शन पाटील यांना सन्मानित करूया. तलोली प्रीमियर लीग 2025 औचित्य आहे. उद्घाटन सोहळ्या प्रसंगी सन्माननीय हे मान्यवर उपस्थित आहेत. विधान परिषदेचे सन्माननीय रमेश दादा पाटील दमदार आमदार. ओ क्लास क्रिकेटचा दर्जा वाढवणार दर्जेदार लेफ्ट एक्स्ट्रा कव्हर. व्हॉट अ ग्रेट शॉट इनसाइड आउट परफेक्टली ओपन ऑफ द बॅट अँड ही टू द क्रॅकिंग ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर. छरण रोशन कोहली ही खोज आहे. TPL ने मात्र शोधलं त्याला घडवलं. TPL ने हात तर व्यासपीठ आहे. अशा खेळाडूंना अशा गुणवंत खेळाडूंना मात्र हे व्यासपीठ खुलं दिलं. त्याच्यापैकी रोशन कोहली दर्जादार फटका यॉर्करला फ्लिक केला ऑन ड्राईव्ह केला पण विनायक जोपर्यंत येईल फील करेल आरामात सिंगल घेतली षटकानंतर. वासय क्रिकेट त्याद्वारे जाऊया रोशन फॅशनचे रोशन रामचंद्र पाटील यांना करूया सन्मानित. जोगेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते प्रदान केला जाईल हा सन्मान. रोशन फॅशनचे सन्मान्य रोशन पाटील यांचं सन्मानित केलं जातं. स्वागतम सुस्वागतम. TPL 2025 पर्व 16 मध्ये आपलं हार्दिक असं स्वागत आहे. स्वागतम. पहिल्या प्रगतीपथावर पहिले मॅच लीग 16 टेरिफिक ट्रिमेंडस TPL मागवलं जातं. थोडासा अनुभव शेअर करताना मार्गदर्शन करताना विकेटच्या पाठीमध्ये पाहिलं जातं विनोद पाटील. पॉइंटला थोडंसं फाईन करताना जे विनोदजी भगत आहे जुगावचे अंपायर त्यांच्या बरोबर खेटून हा स्क्वेअर ऑफ द पॉइंट डाऊन टू लेग साइड स्क्वेअर मारा. स्वागतम पुन्हा एकदा सर्व मानवाचं आम्ही TPL 2025 या सोहळ्यामध्ये सरसेचं स्वागत आहे. जाऊया ऐकूया ट्रॉम्बेचे बेहतरीन आवाज आमच्या किरण भोईरला. धन्यवाद संतोष म्हात्रे सर. नवी मुंबईचा एक असा अनुभवी मात्र समालोचन त्या क्षेत्रामध्ये ज्यांनी मात्र नवी मुंबईचं खूप सारी स्पर्धा त्यांनी गाजवल्या आणि आज त्यांच्या समवेत आमचे गुरुवर्य संतोषजी म्हात्रे यांच्यासोबत मात्र समालोचन करण्याची संधी. चला जाऊया मॅचच्या दिशेने. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्यसु सर्वदा. दगड झालो तर सह्याद्रीचा होईन, माती झालो तर महाराष्ट्राची होईन, तलवार झालो तर भवानी मातीची होईन आणि पुन्हा मानव जन्म मिळाला तर मराठीच होईन. खरं तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. खरं तर क्रिकेटवरती प्रचंड प्रेम असणारे आमचे दमदार आमदार श्री रमेशदादा पाटील सर मात्र या स्पर्धेच्या मात्र निमित्ताने मात्र त्यांचं आगमन त्यांच्या शुभास्ते मात्र या स्पर्धेचं खरं तर प्रारंभ झाला. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. खरं तर नवी मुंबईचा एक अनुभवी गोलंदाज खरं तर ज्ञानेश्वर मडवी खरं तर सुरेख असं षटक मात्र त्यांनी हाताळलं. फक्त 8च धावा दिल्या आणि विनायक मात्र आता गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल होत आहेत. षटक क्रमांक 2. बघा महत्त्वाची सूचना आहे प्रत्येक संघाला जेव्हा चेंडू मैदानाच्या बाहेर जाईल तेव्हा मात्र नवीनच चेंडू मात्र पुरवला जाईल. आयोजकांनी असं कळवलं आहे. जाऊया षटक क्रमांक 2.
विनायक मात्र सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर. हो, हा ट्रॅकरचा चेंडू होता, खरं तर पुढ्यात होता, बॅटची वरची कड. आणि आपण जर चेंडूचा विचार केला तर पंचांनी सांगितलं गोशांती घेऱ्यामध्ये मात्र चेंडू गेले. आणि स्पर्धेचा नियम आहे बघा, कंपल्सरी चेसिंग, म्हणजे नियमावली वाचणं आमचं कर्तव्य आहे. आयोजकांनी मात्र ते नियम मात्र केलेले आहेत. त्या नियमाची अंमलबजावणी मात्र या 2 दिवसामध्ये प्रत्येक संघाने मात्र पार पाडायची आहे, कारण ही स्पर्धा आमच्या मानाची आहे, अभिमानाची आहे आणि तळवली गावाची आहे. पुन्हा एकदा जाऊया गोलंदाजी ट्रॅकवर. हा ट्रॅकरचा चेंडू होता, खरं तर पॉईंटच्या दिशेने मात्र चेंडूला टोलवलंय. पुन्हा एकदा मात्र चेंडू आपण जर विचार केला तर घोषांती केऱ्यामध्ये पहा, ग्राउंडचा विचार केला तर भौगोलिक परिस्थिती आपण जर विचार केला तर 360 ग्राउंड नाही आहे. खरं तर आपण जर मैदानाच्या चारी बाजूला अगर जर विचार केला तर मागच्या साईडला आपल्याला फक्त सिंगल्स डबल्सच मात्र भेटणार आहे. आणि त्यानंतर आपण जर ऑनच्या दिशेने मिड विकेट असेल, लॉंग ऑन, खरं तर लॉंग ऑफ, काऊ कॉर्नर या दिशेने मात्र षटकार चौकार नक्कीच भेटणार आहे. तळवली प्रीमियर लीग, आगरी कोळी व तळवली ओपन ची स्पर्धा. हा ट्रॅकरचा चेंडूला उडवलंय, मिडविकच्या डोक्यावरनं आलाय हा खणखणीत षटकार. डीजे खरं तर या षटकाराच्या साहाय्याने मात्र धावसंख्या मात्र पुढे जाताना दिसते. 16 धावा, एकावरती 6, अर्थातच 16 धावा. फलंदाज खरं तर दर्जेदार फलंदाजी करतोय रोशन आपल्या संघासाठी. आणि वैयक्तिक 15 धावा मात्र त्यांच्या बॅटमधून मात्र बघायला भेटलेल्या आहेत. बघा, महत्त्वाची स्पर्धा आहे आणि उद्घाटनीय सामना आहे. जो मात्र जिंकणार आहे त्याचं कॉन्फिडन्स लेवल मात्र हाय नक्कीच असणार आहे, कारण कुठलाही संघ जेव्हा मैदानामध्ये दाखल होतो ना स्पर्धा खेळण्यासाठी, खरं तर पहिली मॅच त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट असते. अजून एक मात्र पुढ्यामध्ये चेंडूला टायमिंग मात्र जुळलेला नाही आहे. खरं तर आपण जर विचार केला तर डीप लॉंगअपच्या दिशेने 1 बाउन्स मात्र चेंडू सीमारेषा पलीकडे गेला. मिळाला पुन्हा एकदा 4 धावा. डीजे एका ठिकाणी SM बालाजी आणि दुसऱ्या ठिकाणी जय बालाजी. खरं तर बाजी कोण मारणार आहे बघायचं आहे. हो, खरं तर ही नॉकआउट स्पर्धा आहे. खरं तर महत्त्वाची मॅच आहे दोन्ही संघांसाठी. खरं तर ज्ञानेश्वर मडवी आपण जर विचार केला तर अनुभवाची सिदोरी. खरं तर प्रथम षटक हाताळताना मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र या युवा फलंदाजाला त्यांनी रोखून ठेवलं, दाखवून ठेवलं की प्रत्येक संघामध्ये खरं तर दिग्गज खेळाडू आणि लेजंड खेळाडू का असावा ते ज्ञानेश्वर मडवी सरांनी मात्र पहिलं षटक हाताळून मात्र त्यांनी सांगितलं आहे. खरं तर दिग्गज अनुभव. पुन्हा एकदा शॉर्ट ऑन फुल डीप लॉंगॉनच्या दिशेने मात्र फटका गेलाय आणि मिळालाय पुन्हा एकदा 4 धावा. डीजे आपण जर विचार केला तर भारताचा विचार केला सर्वात प्रामाणिक माणूस कोण आहे, तोच म्हणजे आमचा आगरी कोळी बांधव. खरं तर आगरी कोळी म्हटलं तर मुख्य व्यवसाय मासेमारी. मग भल्या भल्या लाटांचा सामना करणारा, मग ते ऊन असेल, पाऊस असेल, वारा असेल, त्याला सामोरं जाणारा
आज आमचा आगरी कोळी बांधव मैदानाच्या आतमध्ये मात्र जबरदस्त क्रिकेट मात्र खेळताना दिसत आहेत. डीजे धावसंख्या झालेली आहे ती 27 धावा. 28 आदरणीय रमेशदादा पाटील आमच्या विनंतीला मान देऊन आपण उपस्थित राहिलात. विधान परिषदेचे दमदार शानदार वजनदार असे आमदार रमेशदादा पाटील यांचे शुभ हस्ते उद्घाटन सोहळा आणि कामानिमित्त मात्र त्यांना रजा घ्यावी लागते. थँक्यू सो मच दादा. खऱ्या अर्थाने व्यासपीठ आपण सन्मानित केलं. या व्यासपीठाची शोभा आपण वाढवली. त्या अनुषंगाने विधान परिषदेचे दमदार आमदार रमेशदादा पाटील यांचा मी हृदयापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. कोळी महासंघाचे सन्माननीय अध्यक्ष आहेत त्यांच्या शुभ हस्ते TPL 2025 पर्व सोहळ्याचा आपण उद्घाटन सोहळा संपन्न केला. थँक्स सो मच रमेशदादा पाटील. धन्यवाद सर. रोशन कोहली ऑन अ फायर म्हणजे 11 चेंडूचा सामना केलाय. 27 धावा त्यांनी कुठल्या वैयक्तिक आणि धावसंख्येचा विचार केला तर 28 धावा आणि नॉनस्ट्राईकच्या दिशेने मात्र ते फलंदाज आहे. आपण जर विचार केला तर आतिश पाटील त्यांचं योगदान फक्त 1 धावांचं, 1 पण धावा नाही आहे. खरं तर सर्व धावा आपण जर विचार केला तर रोशन कोहली खरं तर आपण जर धावांचा विचार केला तर त्याच्यामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपात आलेली धाव आहे. पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती कॅप्टननी मात्र भरोसा दाखवला आहे. अनुभवाची सिदोरी खरं तर भल्या भल्या फलंदाजाच्या दांड्या गुल करणारा आणि खरं तर 20 ते 25 वर्षाचा दांडगा अनुभव असणारा खरं तर एक जबरदस्त वेगवान गोलंदाज. खरं तर वयाचा अभाव आहे पण अजूनही मात्र क्रिकेट सुटलेलं नाही आहे. आपण जर विचार केला तर षटक क्रमांक 3 आणि त्यांना सामोरला जातोय खरं तर डावखुरे फलंदाज आतिश. एकही धाव अजून आतिशनी काढलेली नाही आहे. ज्ञानेश्वर मडवी सध्याच्या घडीला स्वतःचं वैयक्तिक 3रं आणि संघाचं 3रे षटक मात्र घेऊन खेळपट्टीवरती मात्र या गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र दाखल झालेले आहेत. फिल्डिंगची व्यूहरचना खरं तर वारंवार मात्र आपण जर यष्टांच्या मागे कॅप्टन थोडीशी मात्र आपण विचार केला तर शहानिशा मात्र करताना दिसत आहेत. आतिश सध्याच्या घडीला डावखुरे फलंदाज. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज कारण यस सर मात्र आमच्याशी रजा घेत आहेत. चला मॅच ऑन. काय चेंडू होता, लो फुलटो चेंडू होता. खरं तर फलंदाजाला समजलेला नाही आहे. पायांचा वेध मात्र घेतला जातोय आणि चेंडू चाललाय पुन्हा एकदा गोशांती घेऱ्यामध्ये. पहा अनुभव कशाला म्हणतात आणि अनुभव काय आहे. आज खरं तर आपण जर विचार केला तर त्या प्रत्यक्ष दाखवत असताना ज्ञानेश्वर मडवी खरं तर षटक क्रमांक 2 हाताळताना पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च केल्यात आणि पहिल्या चेंडूचा विचार केला तर फलंदाजाचा पायांचा वेध घेणारा हा चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने मात्र चेंडू गेला. तिथं धावा मिळतील फक्त 1. अजून एक शॉर्ट अँड पुल. हवाई अल्ला हवाई सबर चेंडू गेला सीमा रेषा पार. षटकार डीजे. षटकाराच्या साहाय्याने मात्र धाव संख्या वेगाने वाढत असताना खरं तर 35 धावा आतिश पाटील खरं तर षटकार ठोकलाय. असं म्हटलं जातं ना खरबुजे को देख के खरबुजा रंग यहाँ पर बदलता हुआ आणि दोन्ही फलंदाजाला मात्र सूर गवसलाय. आता बघायचं या 5 षटकामध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न नक्कीच असणार आहे. अजून एक यू मिस आय विल डेफिनेटली हिट. दांडी 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 गुल डीजे.
खरं तर टीट फॉर टॅट असं आपण म्हणूया. षटकाराचं मात्र उत्तर या दांडी गुल केल्यानंतर मात्र ज्ञानेश्वर मडवींनी सांगितलंय तू शेर तो मी सव्वा शेर. कारण दांडगा अनुभव आणि तो अनुभव मात्र पणावर मात्र नक्कीच लावावा लागणार आहे. कारण आतिशने षटकार ठोकल्यानंतर मात्र मिडल स्टंप मात्र गुल केली. ही ताकद आहे ज्ञानेश्वर मडवी यांची. कारण सातत्याने आपण जर विचार केला तर नवी मुंबईचं एक मोठं नाव आहे ज्ञानेश्वर मडवी. गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वनडनच्या भूमिकेमध्ये निकू मात्र फलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेले आहेत. धावसंख्येचा विचार केला तर अजूनही 35 धावा. तिसरं षटक मात्र मार्गस्थ असताना दोन्ही संघाची दमदार सुरुवात झाली आहे. आपण बघतायत, आपण अनुभवत आहेत तळवली प्रीमियर लीग, आगरी कोळी व तळवली ओपन ची स्पर्धा 2025ची स्पर्धा. अजून एक मात्र उजव्या एसटीच्या बाहेर मात्र चेंडूची हाताळणी. पंच मात्र दोन्ही हात मात्र पंचांनी समांतर केलंय आणि इशारा दिलाय इट इज अ वाईट बॉल. खरं तर गुरुनाथ पाटीलजी आणि विनोद भगतजी सध्याच्या घडीला मात्र पंचांची भूमिका पार पाडत असताना या तळवली प्रीमियर लीगमध्ये इथं मात्र फटका फसलाय. झेल होईल का? यस, पकडला जातोय झेल आणि संपतोय फलंदाजाचा खेळ. डीजे त्यावरती मात्र आता नवीन बॅटर निलेश मात्र मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल झालेत. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक होईल का? हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असणारे हे गोलंदाज नाव आहे ज्ञानेश्वर मडवी. इथं मात्र जणू काय मैदानाच्या आतमध्ये टेस्ट मॅच सुरू आहे का काय? कारण हॅट्रिक विकेट मात्र त्यांना द्यायची नव्हती. डिफेन्सिव्ह मोड मध्ये आले. बायच्या पंच बॅट आहे, बॅट कट. यस, बॅट कट आणि 2 धावा, 1 धावा. खरं तर आपण जर विचार केला तर बॅटची इनसाइड एज आणि त्यानंतर आपण जर विचार केला तर घोषंती घेण्यामध्ये मात्र चेंडू गेला. तिथं धावा मिळाल्या 1, 36 धावा. अजून एक मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडंसं मात्र चेंडूने घेतलं वळण आणि फलंदाज मात्र बाद. यस, थोडासा एक चेंडू मात्र मागे राहिला नाही तर या स्पर्धेचं पहिली हॅट्रिक विकेट घेण्याचा मान आपण जर विचार केला तर ज्ञानेश्वर मडवी सरांच्या नावी असला असता. 3 षटकाचा खेळ मात्र समाप्त झालाय. धावसंख्या झालेली आहे 36 धावा आणि मात्र 3 विकेट मात्र माघारी परतलेत. डीजे खरं तर शिवा जाधव बॉस, खरं तर 2 दिवसामध्ये यांचं अप्रतिम मात्र सुंदर संगीत मात्र आम्ही ऐकणार आहोत. खरं तर आगरी कोळी म्हटलं तर फलंदाजी ट्रॅकवरती नवीन फलंदाज अक्षय आणि गोलंदाजी ट्रॅकवरती नवीन गोलंदाज राकेश सध्याच्या घडीला षटक क्रमांक 4 मात्र हाताळण्यासाठी मात्र सज्ज झालेले आहेत. खरं तर ज्ञानेश्वर मडवी यांनी मात्र कुठेतरी धावांवरती लगाम मात्र लावला आणि काय दर्जेदार मात्र गोलंदाजी दाखवली. अजून एक फटका फसलाय. ज्ञानेश्वर मडवी मात्र चेंडूचा पिछा करतायत पण नो मॅन्स लँड मध्ये मात्र चेंडू पडतोय आणि धावबाची संधी निर्माण. हो, खरं तर डायरेक्ट हिट करायचा होता आणि हे काय घडलं? चुकीच्या दिशेने थ्रो आणि फलंदाज मात्र बाल बचावलेत. खरं तर चुकीच्या दिशेने थ्रो मात्र केलाय. अगर आपण जर विचार केला तर
पॉपिंग क्रीजच्या दिशेने अगर थ्रो असला तर नक्कीच मात्र फलंदाजाला माघारी परतावं लागलं असतं, पण तसं काही झालेलं नाही आहे. दोन धावा मात्र पूर्ण केल्यात. धावसंख्या पोहोचते ते 38च्या घरात. सध्याच्या घडीला रोशन कोळी, खरं तर कोळी बांधव दोघे बंधू मात्र मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजी ट्रॅकवर. हो, लो फुलटॉस चेंडू होता, घुटना टेक आणि खरं तर मोठा फटका देख असं त्या फलंदाजाला म्हणायचं होतं, पण गोलंदाजांनी त्याचं चोख उत्तर दिलेलं आहे. खरं तर चेंडू पलीचा संपर्क नाही आहे. पुन्हा एकदा चेंडूला घोषांतिक एरियामध्ये. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत असणार आहे. तळवली प्रीमियर लीग पर्व 16, ज्याच्यावरती तळवली गावावरती मोठा मात्र गर्व आपण असं म्हणूया. या 16व्या पर्वामध्ये आलेल्या तमाम माझ्या मायबाप प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं मात्र स्वागत केलं जात आहे. काय लॉफ्टेडचा फटका, खडे खडे स्टँड अँड डिलेवर, चेंडू गेला डीप लॉंगऑफच्या डोक्यावरनं, मिळाल्या 6 धावा. डीजे आशीर्वाद त्यांच्या डोक्यावरती असणारी आमची एकविरा आई म्हणून म्हटलं जाणार ना, गोट्यात गाई आणि आगरी कोळी लोकांच्या मनामध्ये वसणारी आमची एकविरा आई. पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या बराचा बाहेर चेंडू. पंच आमच्याजवळ वळतायत आणि दोन्ही हात समांतर केलंय, इशारा केला. इट इज अ व्हाईट बॉल. धावसंख्या मात्र पुढे जाते. 45 धावा, 46 धावा, 46 धावा. काय दर्जेदार स्पर्धा आहे. खरं तर आज तळवली गावामध्ये क्रिकेटचा कुंभमेळा आपल्याला मात्र एक बघायला भेटणार आहे. आज तळवली गावाचे मातब्बर खेळाडू आणि वयवर्ष लहान ते आपण जर विचार केला तर लेजंड खेळाडूंना मात्र संधी मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाईल. सध्याच्या घडीला रोशन कोहली एकतर्फी मात्र किल्ला लढवतोय आणि 14 चेंडूचा सामना केला आहे आणि 36 धावांची बहादर खेळी मात्र पेश करताना दिसत आहेत. अजून एक आ बैल मुझे मार, चेंडू गेला सीमारेषा पार, मिळाल्या 6 धावा. डीजे तसा मात्र फलंदाज ना फुलटॉस चेंडूची वाट बघतो. खरं तर फुलटॉस चेंडू म्हटलं तर फलंदाजाचा आवडता चेंडू आणि पुरेपूर मात्र समाचार घेतलाय या फुलटॉस चेंडूचा. रोशन कोहली सध्याच्या घडीला अर्धशतक होईल का या पहिल्याच मॅचमध्ये. दमदार सुरुवात मात्र झालेली आहे. बघा, एक असा मेव खेळाडू आहे, एकमेव असा बॅट्समॅन आहे जो मात्र दर्जेदार फलंदाजी मात्र दाखवतोय. अजून एक फटका फसलाय. हो हो हो, खरं तर वयाचा अनुभव आहे. खरं तर लेजंड खेळाडू आहे. प्रयत्न केलाय पण त्या प्रयत्नासाठी जोरदार ताल्या होऊन जाऊ मित्रांनो. खरं तर प्रयत्नशी परमेश्वर असं म्हटलं जातं. लेजंड खेळाडू आहे. अगर नक्कीच 10-15 वर्ष अगर अगोदर असले असते तर नक्कीच हा झेल पकडला गेला असता. संधी निर्माण झाली होती पण चेंडू हातातनं निसटला आणि पुन्हा एकदा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हे दोन बंधू अक्षय सध्याच्या घडीला. अच्छा, बॉलर आणि फलंदाज. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली. हो, आता हे काय चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. सध्याच्या घडीला मोये 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 आणि षटक मात्र संपुष्टात. डीजे बघा, आयोजन कमिटीचं आपण कौतुक करूया. खरं तर स्पर्धा खेळणे आणि स्पर्धा ठेवणे जमीन आसमानचा फरक आहे. जेव्हा स्पर्धा खेळायची असेल तर तुमचे महागडे बुट, ट्रॅक, टी शर्ट घालून तुम्ही मैदानाच्या आतमध्ये येणार. पण स्पर्धा ठेवणे म्हटलं तर 1 महिन्यापूर्वी आयोजन आणि नियोजन हे हप्ताभर मात्र खरं तर आयोजकांना झोप सुद्धा आलेली नसेल, कारण दर्जेदार ही स्पर्धा आहे. षटक क्रमांक आपण जर विचार केला तर 5 स्लॉग ओव्हर धावसंख्या झालेली आहे ती
54 धावा. टीम एस एम बालाजी तुमच्या 50 धावा पूर्ण झाल्या, जोरदार ताल्या जाऊन दे. 54 धावा मात्र झाल्यात पहिल्याच मॅच मध्ये. पुन्हा एकदा चेंडू पलीचा संपर्क नाहीये पंचांचा, मात्र दोन्ही हात समांतर इशारा आलाय. इट इज अ वाईट बॉल आणि धावसंख्येमध्ये मात्र अतिरिक्त धावा मात्र जोडल्या जात आहेत आणि 55 धावा 2 पंजे असं आपण म्हणूया. गोलंदाजी ट्रॅकवरती यज्ञेश सध्याच्या घडीला स्लॉग ओव्हर, आणि स्लॉग ओव्हर म्हटलं तर एक महत्त्वाचा गोलंदाज. बघा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण जर विचार केला तर भारताचा स्लॉग ओव्हर टाकणारा एकमेव गोलंदाज जसप्रीत बुमरा. पण बघायचं आहे हे कशी मात्र गोलंदाजी करणार आहेत. पुन्हा एकदा आडव्या बॅटने मात्र फटका खेचला, पण सिंगलच धाव मात्र घेणार त्याच्यामध्ये कुठली शंका नाही आहे. कारण सध्याच्या घडीला आपण जर विचार केला तर या बॅटरनी रोशननी मात्र या स्पर्धेमध्ये पहिल्याच मॅचमध्ये दमदार मात्र सुरुवात केलेली आहे. 16 चेंडूचा सामना केलाय, 43 धावांची बहादर पारी मात्र पेश करतायत. अजूनही अर्धशतक होण्याचा चान्स आहे कारण अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 7 धावा मात्र कमी आहेत या अर्धशतकाच्या मागे. बघायचं आहे रोशन कोळी या तळवली प्रीमियर लीगमध्ये पहिलं अर्धशतक आणि या पहिल्या मॅचमध्ये मात्र होणार का ह्याच्याकडे मात्र बारीक लक्ष आहे. यज्ञेश खरं तर चेंडू क्रमांक 2 स्लॉग ओव्हर मात्र घेत असताना एक चांगली धावसंख्या, पण जर विचार केला तर 56 धावा अब तक 56 असं आपण म्हणूया. पुन्हा एकदा लो फुलटो चेंडू आणि हे काय घडलं. रोशन कोहली खरं तर स्वतःवरती नाराज आहे. मिस टाइम, आणि क्रिकेट म्हटलं तर टायमिंगचा खेळ. डीजे मैदानाच्या आतमध्ये पंकज मात्र दाखल होत आहेत. यज्ञेश यांचा पुढचा चेंडू, नवीन फलंदाज आलेले पंकज आता कशा प्रकारे मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी होणार आहे याच्या नजरा मात्र प्रत्येकांच्या असणार आहेत. तळवली प्रीमियर लीग आज या स्पर्धेचा पहिला दिवस. हो खरं तर खडे खडे खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडूनी घेतलं वळण आणि ऑफ ब्रेक पद्धतीचा मात्र चेंडू होता. खरं तर मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क असणं गरजेचं आहे. फलंदाजांनी फुटवर्कचा वापर केलेला नाहीये. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न आणि गोलंदाजांनी निधाव चेंडू टाकलाय. अजून एक मात्र पुढे सरसावले, थोडासा बॅलन्स बिघडला आणि दुसरी धाव होईल का. आता फलंदाज धावत सुटलेले आहेत. ज्ञानेश्वर मडवी. आता कहाणी में ट्विस्ट, जिथं मात्र फलंदाज आउट झाले असते पण तिथं मात्र काय घडलं. खरं तर असं चित्र मात्र वारंवार बघायला भेटणार नाहीये. कहाणी में ट्विस्ट असं आपण म्हणूया. 2 धावा मात्र पूर्ण केल्या आणि धावसंख्या पुढे जाते 58च्या घरात. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. खरं तर यज्ञेशचं आपण कौतुक करूया. स्लॉग ओव्हर मध्ये फलंदाजाला शांत ठेवलंय. खरं तर ज्ञानेश्वर मडवी यांचं आपण कौतुक करूया. काय षटक हाताळलंय. पुन्हा एकदा लो फुलटो चेंडू गॅप मध्ये आहे आणि आउटफील्ड फास्ट आहे. 1 बाउंस चेंडू सीमारेषा पलीकडे गेल्या. मिळाला 4 धावा. डीजे आहे 1 2 3 4 5 6 की नंबर 0 बघायचं आहे. पंकज खरं तर सरळ बॅटनी सरळ फटका. ज्ञानेश्वर मडवी थोडीशी गफलत झाली, थोडंसं फंबल झालं आणि हे काय घडलं. पुन्हा एकदा कहाणी में ट्विस्ट आणि पुन्हा एकदा मोये 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 मोये. खरं तर 5 षटकांचा खेळ मात्र समाप्त झालाय. 5 षटकानंतर आपण जर विचार केला तर एस एम बालाजी
या संघाने मात्र प्रथम फलंदाजी करत असताना 64 धावा कुठल्यात आणि 65 धावांचं आव्हान आपण जर विचार केला तर जय बालाजी या संघासमोर आहे आणि या धावांचा पाठलाग मात्र कशा प्रकारे केला जाईल बघायचं. घेऊया 2 मिनिटाचा ब्रेक आणि पुन्हा भेटूया डीजे. चला आता टॉस बॉक्स कडे जायचंय. आमचे संतोषजी मात्रे सर खरं तर 2 संघ मात्र तिथे उपस्थित राहायचंय. नेक्स्ट मॅच चला जाऊया दुसरा मॅच चा टॉस आम्ही करणार आहोत. टॉस का बॉस या मंचावरती दुसरी मॅच कोणच्या मला दे दे का तो जतीन जय टीम कॅप्टन आणि अश्वी एलिमेंट टीम कॅप्टन. मुकेश कोणच्या सोबत गिरडी पाटील कोणच्या आदरणीय शंकरजी पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा टॉस. जतीन जय आणि अश्वी एलिवन यांच्या दरम्यान दुसरा मॅच TPL टॉस का बॉस या मंचावर आम्ही जाणार आहोत. एक इनिंग ब्रेक झाले. हा लीगचा नियम असेल ध्यानात ठेवा. येणारे जे मॅच आहेत त्या मॅचच्या मध्ये खेळणारे जे टीम आहेत त्या टीमच्या कॅप्टनना आम्ही आवर्जून इथून विनंती करतोय का एक इनिंग ब्रेक नंतर आपले दोन्ही कॅप्टन आमच्या कॉमेंट्री बॉक्स जवळ येऊन मोजते राहा. दोन्ही कॅप्टन आहेत विक्रांत पाटील आणि संदीप पाटील. सन्मानी LD पाटील आणि शंकर पाटील त्याचबरोबर पोलीस पाटील रामदास पाटील या सन्मानांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेतोय. तलोली प्रीमियर लीग शंकर पाटील यांच्या शुभ हस्ते. त्या दरम्यान पोलीस पाटील रामदास पाटील हे उपस्थित आहेत. विक्रांत हा टॉस पहिली जो सामना आहे तो 5 ओव्हरचा असेल याची दक्षता घ्या. आदरणीय शंकर पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांच्या हाती हा नाणं स्विंग केलं जाईल. तू म्हणतो या सिनियरला पहिली या संदीप पाटीलला छापा आलेला. टॉस जिंकण्या संदीप 5 ओव्हरची मॅच काय ठरवता? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. ओव्हरऑल पाहिलं तर विक्रांत एक आक्रमक बॅटर त्याच्या विरुद्ध खेळताना कसं वाटेल? काय डावपेच काय प्लॅनिंग असतील? काय नाही, आमच्यात सिनियर प्लेअर आहे अभिमन्यू पाटील, तन्मय पाटील आणि मी असे बॉलर आहोत. तर त्यांना जास्त कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. येस शुभेच्छा दिन. विक्रांत फिल्डिंग घेतलं बॅटिंग करायचंय. बऱ्याचशा असं आम्ही पाहिल्यात लीगचं 15 जे पर्व ते 15 पर्वामध्ये पाहिल्यात एक वेळेला प्लेअर ऑफ द सिरीज सन्मानाची एक बॅट. पण त्याच्यानंतर ओव्हरऑल झाला थोडासा ज्या मॅचून तुझ्या हातून सटकलेले आहेत 15 पर्वमध्ये आम्ही अश्रू त्याच्या पाहिलेत जेव्हा निकटच्या पराभव. पण हे पर्व 16 मध्ये काय माइंड सेट करून ही स्पर्धा खेळतील? काय नाही, आमची टीम खूप चांगली आहे आणि आम्ही जिकायचाच प्रयत्न करू. येस ही स्पर्धा गाजवण्या टीम स्ट्रॉंग आहे असं म्हटलंय. थ्रू कॉमेंट्री बॉक्स मध्ये आम्ही जाणार आहोत. टॉस जिंकलेली होती अर्थातच संदीप पाटील यांच्या टीमने. त्यानंतर पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेते. चूज द बॉलिंग फर्स्ट. जाऊया ऐकूया ट्रॉम्पेटची एक बेहतरीन बुलंद आवाज किरण भोईर यांना. ओ टू किरण. धन्यवाद संतोषजी म्हात्रे सर. जाऊया आता धावांचा पाठलाग मात्र करायचा आहे. चेंडू पुरवायचा आहे. ठीक आहे काका. नरेश पाटील आणि विक्रांत पाटील खालचे कॅप्टन.
हॅलो, चला मॅच ऑन करा. धावांचा पाठलाग मात्र करायचा. आपण जर विचार केला तर एक मोठी धावसंख्या आहे. 65 धावांचं आव्हान मात्र पेलवायचं आहे. आणि ते आव्हान पेलवण्यासाठी खरं तर ज्यांनी मात्र पहिल्याच मॅचमध्ये दमदार मात्र गोलंदाजीनी सुरुवात केली, तसंच मात्र आता बॅटिंगनी मात्र दमदार सुरुवात करणार आहे काय ज्ञानेश्वर मडवी सध्याच्या घडीला. आणि त्यांच्या समोर बॅट्समॅन ज्ञानेश्वर आणि विनायक. खरं तर ही जोडी या मोठ्या धावसंख्याचा पाठलाग करण्यासाठी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल झालेली आहे. आणि त्यांना रोखण्यासाठी एक नवीन गोलंदाज मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा रोशन कोळी सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर. यस, चेंडू क्रमांक 1 लो फुलतो चेंडू, त्याच्यामध्ये प्रहार आणि चेंडू बघा जाईल का सीमारेषा पार. आणि मिळाल्या धावा 4 4 4 4 डीजे. खरं तर चुकीला कुठेही माफी नाही आहे, चुकीला कुठेही स्थान नाही आहे. खरं तर गोलंदाजांनी केली चुकी. फुलटो चेंडू होता आणि खरं तर मिड विकेटच्या दिशेने ज्ञानेश्वर मडवींनी मात्र चौकार ठोकलाय. पुढे सरसावले. खरं तर चेंडू पलीचा संपर्क नाही आहे. टीट फॉर टॅट. भले तुम्ही आम्हाला चौकार मारलात, पण मी तुम्हाला मात्र निर्धाव चेंडू टाकलाय हे सांगण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये रोशन कोहली सध्याच्या घडीला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना. पुन्हा एकदा ते चित्र पदललित दाखवलं. धाव काढण्याचा प्रयत्न मात्र तिथं झाला. टायमिंग मात्र जुळलेलं नाही आहे. सर्कलच्या आतमध्ये आपण जर विचार केला तर मिडॉनच्या दिशेने मात्र चेंडू गेला. तिथं मात्र 3 खेळाडू मात्र तैनात होते. रोशन कोहलीनी मात्र कमबॅक केलंय. चौकार आल्यानंतर मात्र 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव. पुन्हा एकदा लोअर फुलटर चेंडू. टायमिंग जुळलेलं नाही आहे. बॅटच्या टो एंडला मात्र चेंडू स्पर्श झालाय. पंचांनी सांगितलंय गोशांतिक एरियामध्ये मात्र चेंडू रवाना झाला आणि आली आहे सिंगल. बघा 4 चेंडूचा खेळ अद्याप समाप्त झालाय. रोशननी मात्र ज्याप्रमाणे फलंदाजी केली त्याचप्रमाणे मात्र दर्जेदार गोलंदाजी मात्र करत असताना एक महत्त्वाच्या मॅचमध्ये आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिला सामना. पुन्हा एकदा काय फटक्यात ताकद आहे. चेंडूला उडवलंय. चेंडू गेला आउट ऑफ द पार्क. मिळाल्या 6 धावा डीजे. पुन्हा एकदा लो फुलटो चेंडू आला. बॅक टू बॅक दुसरा षटकार. नाव आहे ज्ञानेश्वर मडवी डीजे. रिप्लेमध्ये धन्यवाद. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. खरं तर 2 निर्धाव चेंडू आल्यानंतर कुठेतरी मात्र 2 मोठे षटकार सुद्धा मात्र बघायला भेटले. बघा हेच आहे मित्रांनो क्रिकेट. ज्याप्रमाणे सरडा हा जो प्राणी आहे ना, क्षणाक्षणाला रंग बदलतो ना, तसंच मात्र क्रिकेट आहे जो प्रत्येक चेंडू मागे मात्र रंग बदलतो. बघा 2 चेंडू निर्धाव आल्यानंतर आपल्याला 2 षटकार सुद्धा मात्र बघायला भेटले. ही क्रिकेट आहे. यस, मॅच बॉल आलाय. या दोन्ही पंचांचं आपण कौतुक करूया. खरं तर गुरुनाथ पाटील सर असतील, विनोद भगत सर असतील, आज दिवसभर त्यांच्या माध्यमातून दर्जेदार पंचगिरी मात्र आपल्याला बघायला भेटणार आहे. कारण अनुभव असणारे हे दोन्ही पंच
आज या प्रीमियर लीगमध्ये अर्थातच तळवली प्रीमियर लीग 2025 मध्ये मात्र दाखल झाल्यानंतर आता समीकरण आहे मित्रांनो 24 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 48 धावांची गरज आहे. मुख्य स्क्रीनवरती आपण जर विचार केला तर की स्कोररच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीची अपडेट मात्र दाखवली जाते. की स्कोरर यूट्यूब चॅनल खरं तर आपला नवीन चॅनल, आपला लाडका चॅनल, आपल्या गावाचा चॅनल. जबरदस्त कॅमेरा वर्क आणि जबरदस्त क्वालिटी आपण जर विचार केला तर सोनू पाटीलजी मुख्य ऑपरेटर आणि ओमकार दळवीजी, खरं तर हे दोन व्यक्तिमत्व आज या तळवली गावामध्ये दाखल झाल्यानंतर त्यांच्या माध्यमातून एक दर्जेदार काम मात्र त्यांच्या माध्यमातून बघायला भेटतं. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त मात्र फलंदाजी राहिलेली आहे. ज्ञानेश्वर मडवी खरं तर एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. प्रथमच मात्र स्ट्राईकवरती येणारा मात्र फलंदाज विनायक. बघा असं वाटलं की 6 वर्षानंतर मात्र विनायक फलंदाजी ट्रॅकवरती गेलेत का काय, कारण 6चे 6 चेंडू आपण जर विचार केला तर ज्ञानेश्वर मडवींनी मात्र खेळले आणि त्या 6 चेंडूचा विचार केल्यानंतर 2 षटकार आणि 1 चौकार आपल्याला मात्र बघायला भेटला. आता विनायक बघायचं आता कशा प्रकारे फलंदाजी करणार आहेत. हो घुटना टेकलाय आणि सांगितलंय सुंदर असा चौका बघा. यस डीजे नंतर पहिला चेंडू आपण जर विचार केला तर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. खरं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र फटका मात्र टोलवलाय. चला रिक्षा जी मधीत लावलेली आहे ती बाहेर काढा आणि इथं मात्र घुटना टेक आणि सांगितलंय फलंदाजांनी मेरा प्यारा सा छक्का देख डीजे. निलेशवरती हल्ला बोल केला जातोय. 2 चेंडूचा मात्र खेळ समाप्त झालाय. पहिल्या चेंडूमध्ये चौकार आणि दुसऱ्या चेंडूमध्ये षटकार. धावा झाल्या त्या 27 धावा बिनगडी बाद. अजून एक लो फुलटॉस चेंडू, अजून एक चेंडू चालला सीमारेषा पलीकडे आणि अजून एक आलाय चौकार डीजे. विकासजी गजानन साहेब या, तुम्हाला नम्र विनंती आहे. तुमचे मित्र मात्र तुमची आठवण बॅटिंगसाठी तुमची वाट बघता. बॅट घेऊन या. खरं तर बॅट तुम्ही नेलेली आहेत, महत्वाची बॅट आहे. विकास सर या, जाऊया. दोन्ही 40+ खेळाडू आहेत. बघा आपण जर विचार केला तर तळवली गाव खरं तर फिटनेस काय आहे असं वाटतंय का मैदानाच्या आतमध्ये 20-20 वर्षाचे खेळाडू मात्र फलंदाजी करतायत का काय. खरं तर नवी मुंबईचं फिटनेस आहे, ही नवी मुंबईची ताकद आहे. आणि या तळवली गावामध्ये आज क्रिकेटचा कुंभमेळा आपण बघतायत, आपण अनुभवतायत. तळवली प्रीमियर लीग 2025 आगरी कोळी व तळवली ओपनच्या स्पर्धा मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून खेळवली जाईल. धावसंख्या मात्र झपाट्याने मात्र वाढते. खरं तर 9 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि 31 धावा. बघा विश्लेषण ज्ञानेश्वर सरांनी 6 चेंडू 17 धावा आणि विनायकनी पुन्हा एकदा लो फुलटॉस चेंडू. पण या टायमाला संधी निर्माण झालेली आहे पण थोडासा बॅलन्स मात्र बिघडला आणि चेंडूला अडवलंय. खरं तर जजमेंट मात्र घेता आलेला नाही आहे. खेळाडू होते तिथं पण थोडीशी चुकी झाली आणि मी अगोदरच सांगितलं क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. खरं तर 2 धावा मात्र पूर्ण केल्या आणि पुन्हा एकदा मागडं षटक मात्र आपल्या भेटीला आलेलं आहे. यस बघा तिथं मात्र मुख्य स्क्रीनवरती 33 धावा. बघा दर्शक अजून एक लो फुलटॉस चेंडू. आमंत्रित मात्र वारंवार केलं जात आहे फलंदाजाला की या चेंडूला मात्र चौकाराच्या दिशेने धाडा डीजे. काय दर्जेदार संगीत मात्र आपण बॉसच्या माध्यमातून ऐकतोय. खरं तर मी हाय कोली आणि ही स्पर्धा आपण जर विचार केला तर आगरी कोळी लोकांची स्पर्धा आहे. गोट्यात गाई आणि प्रत्येक
खरं तर आगरी कोळींच्या मनामध्ये वसणारी आमची एकविराई, त्याचा सातत्याने आशीर्वाद असणारी ही स्पर्धा. खरं तर या टायमाला स्लोवन पद्धतीचा चेंडू होता, थोडंसं वेगळी शैली होती. खरं तर प्रयत्न मात्र केलेला नाही आहे. खरं तर एक स्टेप मात्र पुढे असले असते तर नक्कीच झेल असला असता. 2 षटकाचा खेळ मात्र समाप्त झाला आहे. आपण जर विचार केला तर जय बालाजी या संघाने मात्र धावा कुठल्याच 37 धावा. आता समीकरण आहे 18 चेंडू आणि 28 धावा. डीजे आपण आहोत खरं तर नवी मुंबई, आणि नवी मुंबई म्हटलं तर एक मानाचा गाव, अभिमानाचा गाव, तळवली गाव. आज या तळवली गावामध्ये खरं तर आपण जर विचार केला तर आगळी कोळी आणि त्यानंतर तळवलीचे ओपनचे मात्र खेळाडू या स्पर्धेमध्ये मात्र शिरकाव करणार आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून एक चांगला क्रिकेटचा खेळ, दर्जेदार क्रिकेटचा खेळ मात्र आपल्याला बघायला भेटणार आहे. आता समीकरण आहे मित्रांनो 18 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. बघायचं आहे पहिल्या सामन्यामध्ये वर्चस्व कोण गाजवणार आहे. एका ठिकाणी ज्ञानेश्वर मडवी मात्र ज्यांनी दर्जेदार सुरुवात केली गोलंदाजी करत असताना, फलंदाजी करत असताना सुद्धा मात्र एक दमदार सुरुवात. मात्र या दोन्ही क्षेत्रामध्ये आपण जर विचार केला तर एक अनुभवाची सिदोरी. मैदानाच्या आतमध्ये घाट का पाणी क्यू पिया आहे. खरं तर असंख्य ऊन पाऊस ज्यांनी पाहिले, आणि खरं तर आज सुद्धा मात्र त्यांच्या माध्यमातून दर्जेदार क्रिकेटचा खेळ मात्र बघायला भेटतोय. 50+ खेळाडू आहेत आणि ही आगरी कोळी लोकांची ताकद आहे. बघा असा फिटनेस कुठं बघायला भेटणार नाही आहे. हे फक्त आगरी कोळी बांधव. खरं तर मुख्य व्यवसाय काय आहे? मासेमारी. भल्या भल्या लाटांचा सामना करणारा, भल्या भल्या उन्हाचा सामना करणारा, पाऊस असेल मग सर्व सामना म्हणजे सर्व गोष्टीचा सामोरला जाणारा माझा आगरी कोळी बांधव, आणि त्यांची ही मोठी स्पर्धा. खरं तर आज तुम्ही मात्र समालोचनाची मात्र संधी दिली. खरं तर आज आपण जर विचार केला तर संतोष म्हात्रे सरांसोबत मात्र समालोचन करण्याची संधी आमचे गुरुवर्य. खरं तर आज त्यांच्यासोबत समालोचन आम्हाला नक्कीच करायला आवडेल. या विभागामध्ये 30 ते 35 वर्षाचा दांडगा अनुभव समालोचनाचा आमचे आदरणीय संतोषजी म्हात्रे साहेब हे सुद्धा मात्र या स्पर्धेमध्ये समालोचन करताना दिसतील. गोलंदाजी ट्रॅकवरती मनोज मात्र दाखल झालेले आहेत. हा यू मिस आय विल डेफिनेटली हिट. दांडी 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 गुल. डीजे मनोजनी मोठी विकेट घेतली आहे आणि कुठेतरी कमबॅक केलंय असं आपण म्हणूया. खरं तर मनोज म्हटलं तर विघ्नेश पाटील जी तुम्हाला खुश खबर. खरं तर तुमचे यज्ञेश पाटील तुम्हाला खुश खबर, तुमचे परम मित्र सुमित पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराच्या मागे 200 रुपयाचं कॅश प्राइज. येस नक्कीच पैसे नक्कीच येतील. इथंच उभे आहो असे त्यांनी सांगितले. या आता बघायचं आहे नवीन फलंदाज. खरं तर यज्ञेश प्रत्येक षटकारामागे 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू. या गोलंदाजाचं आपण कौतुक करूया. बघा मोक्याच्या क्षणी मात्र मोक्याचे 2 चेंडू मात्र हाताळलेत. पहिल्या चेंडूमध्ये खरं तर ज्ञानेश्वर मडवी यांना मात्र चलता केला, आणि त्यानंतर एक युवा बॅटर यज्ञेशला मात्र त्यांनी पहिला चेंडू खोलवर पद्धतीचा टाकला. आता विनायक खरं तर 6 चेंडूचा सामना केला. 20 धावांची पारी ज्यांनी पेश केली आहे. पुढे सरसावले, मिस टायमिंग झालं. आता बघायचं किती धावा मात्र बनवतील. हो खरं तर रोशन कोळी सध्याच्या घडीला आज ते सांगतायत की आज प्रत्येक क्षेत्रामध्ये मी नंबर 1 असणार आहे. कारण प्रथम फलंदाजी करत असताना 43 धावांची बहारदार पारी त्यांनी पेश केली. गोलंदाजी टाकत असताना षटक मात्र 39 15-26
पुन्हा एकदा खडे खडे मात्र लॉफ्टेडचा फटका सरळ बॅटने सरळ फटका चेंडू निघून गेला सीमारेषा पलीकडे मिळाल्या 4 धावा डीजे. वेट अँड वॉच असं आपण म्हणूया. चेंडूची खरं तर वाट पाहिली आणि तदनंतर फलंदाजांनी चेंडूची वाट लावली असं आपण म्हणूया. बघा मॅरिटवरती क्रिकेट मात्र खेळलं जाते. त्यांना माहिती आहे माझं विकेट मात्र गरजेचं आहे. क्रिकेटवरती राहणं विकेटवरती राहणं. अजून एक लोअर फुलटो चेंडू टायमिंग पुन्हा एकदा जुळलेलं नाही आहे. वाईडिश लॉंगऑफच्या दिशेने हे काय घडलं. धावबच्ची संधी मात्र निर्माण झाली होती पण रिव्हर्स गेअर मात्र टायमावरती लागला यज्ञेश यांचा. बघा ही युवा पिढी आहे. खरं तर 2 पिढी मात्र मैदानाच्या आतमध्ये मात्र क्रिकेट खेळताना दिसत आहेत. खरं तर धावसंख्या झालेल्या 44 धावा. अजून एक लोअर फुलटो चेंडू होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र चेंडूला धाडलं जाते जिथं मात्र घोषांती गेरे आहे आणि धावा झाल्या त्याच म्हणजे 45 धावा. 3 षटकाचा खेळ समाप्त झाला आहे आणि 3 षटकानंतर 45 धावा. आता येणारं समीकरण आहे 12 चेंडू आणि 20 धावा डीजे. आता 12 चेंडू तुमच्या जवळ आहेत आणि 20 धावांची गरज आहे. आता पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती रोशन कोळी मात्र दाखल होत आहेत. आपलं वैयक्तिक दुसरं आणि संघाचं मात्र 4थं षटक मात्र घेऊन बघायचं त्यांच्या समोर आपण जर विचार केला तर यज्ञेश अगर षटकार लगावले तर तुमचे परम मित्र सुमित पाटील यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राईज समीकरण आहे 12-20. आपण जर ट्रॉफीचा विचार केला तर क्रिस्टल ट्रॉफी खरं तर एक वेगळं चित्र मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला भेटते. जाऊया मॅचच्या दिशेने. हा इथं मात्र फटका फसला आहे. संधी मात्र निर्माण झालेली आहे. स्वतः रोशन पाटील मात्र गेले आणि पुन्हा एकदा खरं तर हातातनं चेंडू निसटला. आता त्यांच्या हातामध्ये साबणाचा फेस आहे का काय हे मात्र बघायचं आहे. कारण संधी मात्र निर्माण झाली होती. स्वतः मात्र चेंडू खाली गेले आणि झेल खाली आल्यानंतर खरं तर चेंडू हातातनं निसटला. आता समीकरण आहे 11-19. विनायक सध्याच्या घडीला हो काय फटका सजवलाय खरं तर कव्हरच्या दिशेने आणि चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे मिळाल्या 4 धावा डीजे. आपण स्वागत करूया आमच्या आदरणीय मंदार पाटील साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे. महेंद्र पाटील सरांचं इथं आगमन झालेलं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून महेंद्र सर आपलं हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. महेंद्र पाटील सर मात्र या स्पर्धेमध्ये दाखल झालेले आहेत. तुमची घरची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, स्वाभिमानाची स्पर्धा आणि महेंद्र सर तुम्ही आले तर मात्र फलंदाजाला एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली. बघा तुमचं आपण जर विचार केला तर येणं आणि फलंदाजांनी चौकार ठोकणं काय समीकरण आहे. आता 10 चेंडू आणि 15 धावांची गरज असताना बघायचं आहे विनायक मात्र सध्याच्या घडीला दर्जेदार फलंदाजी मात्र करतायत. पुन्हा एकदा लोअर फुटला चेंडू
आणि या टायमाला हाताचा पिसारा फुलवला आणि त्या पिसाऱ्यामध्ये हिरवा चेंडू अडकला डीजे. मध्ये वय वर्ष 63 असणारा तळली गावाचा हा 63 नव्हे मी तर म्हणजे 13 वर्षाचा असणारा हा खेळाडू काय दर्जेदार झेल टिपला. एकदा जोरदार ताल्या जाऊ ना मित्रांनो. बघा इथं आमचे वयाची 40 मध्ये आमचे कंबर गेले, गुडघे गेले, सर्व काही गेले, पण वय वर्ष 63 असणारा तळवली गावाचा एक जबरदस्त खेळाडू प्रकाश पाटील या गावातले सबसे कातिल ज्यांनी मात्र झेल पकडलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओमकार पाटील, निखिल चव्हाण, सुमित पाटील यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज प्रत्येक षटकारसाठी. हो आल्या आल्या ताकदीचा वापर, चेंडू गेला लॉंग लेगच्या दिशेने, मिळाला षटकार डीजे. बघा आता कॅशचा जमाना गेला आणि डिजिटलचा जमाना आला म्हणजे जीपे. 400 रुपये लागू, 8 चेंडू आणि 9 धावांची गरज. अजून एक मात्र मोठा फटका खेळायचा होता, वेगवान चेंडू मात्र बघायला भेटला. यष्टांच्या मागे झाली चुकी आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. खरं तर अगर यष्टांच्या मागे अगर हा चेंडू अडवला असता तर 1 धावा तुम्हाला मात्र नक्कीच जास्त झाल्या असत्या. पण आता बघायचं एक एक धाव अडवणं गरजेचं आहे आणि एक एक धाव बनवणं गरजेचं आहे. धावसंख्या झालेली 57 धावा, 7 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. ओमकार पाटील आल्या आल्या षटकार मात्र ठोकलाय. अजून एक बिग हिट करायचा होता, चेंडू पलीचा संपर्क नाही आहे आणि मोक्याच्या क्षणी मात्र निर्धाव चेंडू आलाय. आणि पंचांचा इशारा आलाय, फलंदाज OUT. खर तर बेल्स मात्र उद्ध्वस्त झाल्या. बॅट याच इनसाइड एज लागून मात्र बेलचा मात्र वेल घेतला आणि फलंदाजाला माघारी परतावा. हिट विकेट, याच हिट विकेट डीजे.
आपण जर विचार केला तर वाईट चेंडूची हाताळणी पंचांनी मात्र कळवला, इट इज अ वाईट बॉल. आता समीकरण आहे 6 चेंडू आणि 7 धावांची गरज असणार आहे. बिग हिट आणि आलाय फलंदाजाच्या माध्यमातून मिड विकेटच्या डोक्यावरनं दर्जेदार षटकार. आणि इथं मात्र हा विजयी फटका. कॉंग्रॅच्युलेशन, पहिल्या मॅच मध्ये ज्यांनी वर्चस्व गाजवलं. जय बालाजी टीमसाठी जोरदार ताली होऊन जाऊन दे मित्रांनो. खरं तर ज्ञानेश्वर मडवी अँड कंपनी. आता आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने जाऊया. खरं तर या मॅचचा आपण जर विचार केला ना तर या मॅचचे हिरो ठरलेत. 2 षटक हाताळताना मात्र त्यांच्या माध्यमातून 3 विकेट आणि फलंदाजी करत असताना 7 चेंडू आणि 17 धावांची सुंदर पारी पेश करणारे या मॅचचे हिरो ठरलेले आमचे खरं तर या नवी मुंबईचे एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू या मी मॅन ऑफ द मॅच साठी आमंत्रित करतोय. ज्ञानेश्वर मडवी. जोरदार ताली होऊन जाऊन दे मित्रांनो. ज्ञानेश्वर मडवी यायचं आहे. महेंद्र पाटील सर तुम्हाला विनंती करतोय तुमच्या शुभ हस्ते. खरं तर ज्ञानेश्वर मडवी यांना मात्र हा पुरस्कार मात्र द्यायचा आहे. खरं तर अष्टपैलू कामगिरी ज्यांनी केली. या महेंद्र पाटील सर टॉस बॉक्स जवळ यायचं आहे. चला स्टेजवरती जायचंय. खरं तर कॅमेरामॅन फोकस करो. वय वर्ष 55 आणि दर्जेदार गोलंदाजी, दर्जेदार फलंदाजी आणि फिटनेस पहा. वय वर्ष 25 आपण म्हणूया. काहीतरी गुप्तगु चालू आहे. खरं तर नक्कीच आपण चर्चा करूया. ज्ञानेश्वर सर खरं तर पहिली मॅच खेळत असताना एक मोठी धावसंख्या मात्र तुमच्या समोर होती आणि तुमचा संघाचा तर खेळ मात्र चांगला राहिला आणि 2 षटक मात्र तुम्ही हाताळले, 3 विकेट घेतले आणि त्यानंतर 17 धावांची पारी मात्र पेश केली. कसं वाटतं या तळवली गावाचे तुम्ही जावई आहेत आणि खरं तर जावयांनी मात्र दमदार मात्र खेळ दाखवलाय. पहिला मॅन ऑफ द मॅच भेटलाय, कसं वाटतंय? खूप आनंद झाला. बस खूप आनंद झालाय. पुढच्या मॅचसाठी ज्ञानेश्वर सर तुम्हाला बेस्ट ऑफ लक. जाऊया आता मॅच क्रमांक 2 जिथं मात्र मायक्रोफोनवरती जोडले जातात आमचे गुरुवर्य, आमचे आदरणीय या नवी